पालघर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनावरील पोलीस शिपाई पदाच्या 158 रिक्त जागा तसेच चालक पोलीस शिपाई पदाच्या 7 रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे। या भरतीसाठी एकूण 9109 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये 7763 पुरुष आणि 1446 महिला उमेदवारांचा समावेश आहे। पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड ग्राउंड कोळगाव पालघर येथे 11 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीत मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली आहे। 14 फेब्रुवारी पर्यंत 1920 उमेदवारांनी मैदानी चाचणीत हजेरी लावली असून त्यापैकी 1513 उमेदवार पात्र ठरले आहेत, तर 4007 उमेदवार अपात्र ठरले आहेत। भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निपक्षपाती राहावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे। संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण केले जात असून मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे देखरेख ठेवण्यात येत आहेत। उमेदवारांच्या सोयीसाठी मैदानावर कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच पोलीस दलातर्फे केळी, बिस्किट, पिण्याचे पाणी आणि ORS उपलब्ध करून देण्यात येत आहे। मैदानी चाचणी दरम्यान कोणत्याही उमेदवारास दुखापत झाल्यास तत्काळ उपचारासाठी वैद्यकीय पथक, अँब्युलन्स सज्ज ठेवण्यात आली आहे। दूरवरून येणाऱ्या उमेदवारांसाठी अंबामाता मंदिर, पाचबत्ती नाका पालघर, उमरोळी ग्रामपंचायत हॉल उमरोळी आणि पद्मनाभ स्वामी मंदिर टेंभोडे येथे निवासाची सोय करण्यात आली आहे। भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकाराला थारा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। कोणती व्यक्ती ओळखीचे आमिष दाखवून पैशांची मागणी करत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष पालघर 02525 205300 205314 अथवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 8696960404 तसेच 8669604070 यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी केले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।